नमस्कार. एकांत रायडरच्या पाककलेच्या एका नवीन भागात तुमचं परत एकदा स्वागत. सध्या तिरुपतीच्या प्रसादाबद्दल जे काही कानावर येते ते ऐकून फार खराब वाटलं, पण त्याबरोबरच तिरुपतीच्या प्रसादाची तीव्रतेने आठवण झाली. मी तो लाडू खाऊन अनेक वर्ष झाले, पण त्या लाडूची चव माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्या लाडूमधली बुंदी, खडीसाखर, मध्ये मध्ये लागणारा काजू, बेदाणा, वेलदोडा आणि कापूर कसा विसरून चालेल. तो कापूरच या लाडूला खास बनवतो आणि म्हणूनच मी ठरवलं की तिरुपतीच्या ऑथेंटिक लाडूची रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येईल. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. वेळ न दवडता या लाडूसाठी लागणारे घटक दाखवते. तिरुपतीच्या लाडूसाठी आपल्याला लागणार आहे डाळं पाव किलो, मोठी खडीसाखर 190 ग्रॅम, दूध, आवडीनुसार काजू आणि बेदाणे घेऊ शकता तुम्ही. मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि छोटी वाटी बारीक खडीसाखर, तूप 65 ग्रॅम, 4 वेलदोडे आणि भीमसेनी कापराचे छोटे 2 तुकडे. सर्वप्रथम हे डाळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी अजून ऑथेंटिक पद्धतीने करायची असेल तर तुम्ही पाट्यावर बारीक करू शकता. हे आपण चाळून घेऊयात. जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करूयात. यापासून आपण बुंदी बनवणार आहोत, त्यामुळे पीठ जरा असं मोठं नको आहे, बारीक पाहिजे. हे परत आपण मिक्सरला फिरवता येईल आपल्याला. तर ती आपण डाळ बारीक करून घेतलेली, त्याचं पीठ केलेलं, चाळून वगैरे परत बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्यात आपण आत्ता टाकणार आहोत दूध. यात आपण दूध टाकणार आहोत. दूध घेतले आपण 125 ml आणि हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि जर आपल्याला कमी पडलं दूध याच्यात की वाटलं की अजून टाकावं तर आपण थोडंसं दूध टाकणार आहोत, कारण आपल्याला ही थोडी पातळ पेस्ट करायची आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. याला आपल्याला साधारण 400 ml दूध लागलेलं आहे. 400 ml दूध याला वापरलं आहे मी. तेव्हा कुठेतरी जाऊन मला अशी स्मूथ फ्लोईंग कन्सिस्टन्सी मिळाली. आता हे जे बॅटर आहे त्यापासून आपण बुंदी किंवा बुंदीसारखं असं फ्राय करून घेणार आहोत. आता याची आपण छान बुंदी तयार करून घेणार आहोत. या अशा पद्धतीने आपण बुंदी करून घेतलेली आहे. जी खडीसाखर आहे त्यापासून आपण पाक बनवून घेणार आहोत आणि तो यात टाकणार आहोत. इथे मी अंदाजे 1 ग्लास पाणी ओतलं, ज्याच्यात मी ही खडीसाखर टाकून पाक बनवून घेणार आहोत आपण. आपण
हा वेलदोडा थोडा बारीक करून टाकणार आहोत पाकात. हा भीमसेनी कापूर आहे. मी हातात घेऊन त्याचा चुरा करून या पाकात टाकून देते. यात आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकतोय, जेणेकरून पाकाची परत साखर होऊ नये म्हणून. आता हे छान उकळलंय, आपला पाक तयार झालाय. तर आपण ते बुंदीमध्ये टाकूयात. आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण. वास खूप सुंदर सुटलाय. असा मस्त कापराचा सगळा वास येतोय. हे जे काजू आणि बेदाणे आपण घेतले आहेत ते तुपामध्ये छान परतून घेऊयात. दोन चमचे तूप घेतलंय. ही जी बुंदी आहे ना ती आपण कुटून घेणार आहोत. ही पाकात छान मुरली आहे बघा. एक साधारण असं टेक्स्चर आलं पाहिजे. बुंदी थोडीशी बारीक झाली पाहिजे त्याच्यात. बघा एक परफेक्ट टेक्स्चर आलं आहे. या पद्धतीने आपण छान बारीक करून घेतलंय. त्यात आपण जे काजू आणि बेदाणे तळून घेतलेले होते ते टाकूयात. आणि खडी साखरही टाकणार आहोत. आणि शेवटी तूप जे आपण 65 ग्रॅम घेतलंय. आणि हे छान आपण आता एकजीव करून घेऊयात. तिरुपती स्टाईल असा मोठा लाडू वळून घेते. किती सुंदर आणि मस्त लाडू झाला बघा. जस्ट वाव. आपण छोटेही करू शकतो. बाकीचे मी छोटेच करणार आहे. एक तुम्हाला दाखवला मस्त मोठा तिरुपतीचा लाडू.
खूप सुंदर. ह्यात प्रत्येक घटक लागतो असा दाताखाली. खडीसाखर, वेलदोडा, काजू, बेदाणे आणि शेवट हलकासा कापूर लागतो. मस्त, खूप सुंदर झालं. हुबेहूब तिरुपतीचा प्रसाद, खूप सुंदर. तर ही तिरुपतीच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.